तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जावा लँग्वेज मराठीमधून या सिरीजच्या 9व्या पार्टमध्ये. तर या पार्टमध्ये आपण बघणार आहे की ॲरे म्हणजे काय, ॲरेचे टाईप्स कोणते, आणि जावामध्ये एक एक कन्सेप्ट आहे जॅक्ड ॲरे म्हणून, जी की मेमरी ऑप्टिमायझेशनसाठी यूज केली जाते. ही जी कन्सेप्ट ही जास्त कुणाला माहीत नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांना काही विषयच नाही. आता तर चला व्हिडिओचा जरासाही पार्ट न वाया घालवता व्हिडिओला चालू करूयात. तर आता आपलं नेहमीचं की ही व्हिडिओ कशी असणार आहे, तर सगळ्यात पहिली मी स्टोरी सांगणार, त्याच्यानंतर आपल्या ॲरेचे डिक्लरेशन्स कसे असतात ते सांगणार, त्याच्यानंतर टाईप्स कोणते कोणते ॲरेचे, 1D ॲरे, 2D ॲरे, त्याच्यापुढे मी सांगणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर JVM इंटरनल्स काय असणार आहे, त्याच्यानंतर जॅक्ड ॲरे, लास्टला जॅक्ड ॲरे असणार, कारण की तुम्हाला सगळ्यात पहिले ॲरे समजला पाहिजे की ॲरे म्हणजे काय. तर स्टोरी अशी असते की ॲरे म्हणजे काय, तर आपण बघितलं की व्हेरिएबल्स हे एका गोष्टींना स्टोअर करण्यासाठी असतात, बरोबर, जे की स्ट्रिंग झालं, इंटिजर झालं, बुलियन झालं, फ्लॅग झालं, सगळे झाले, बरोबर. पण ॲरेस का आला, तर ॲरे काय, तर एक सिमिलर टाईप ऑफ डेटा एका गोष्टीमध्ये ठेवणे म्हणजे ॲरे. तर ह्याला टेक्निकल जर आपण म्हटलं, विच स्टोअर्स द सिमिलर डेटा टाईप्स इन अ सिंगल व्हेरिएबल, इट्स कॉल्ड ॲरे. तर ॲरे म्हणजे काय, त्याचं मराठीमध्ये सांगतो मी की एकदम रिअल टाईम एक्झाम्पल. असं समजा की एक बॉक्स आहे, एक कार्डबोर्ड आहे, त्या कार्डबोर्डमध्ये आहे ना तुम्ही सगळी नटं ठेवली आहेत, बरोबर, सगळी नटं ठेवली आणि नटांचा तो बॉक्स आहे, मग तुम्ही त्या बॉक्सला काय म्हणाल, तर नटांचा बॉक्स आहे हा, बरोबर. तर तसंच ॲरेमध्ये काय असतं, एक सिमिलर डेटा टाईप्स जे असणारी गोष्टी असतात, डेटा टाईप असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज असतात, ते एका बॉक्समध्ये ठेवणे म्हणजे ॲरे, बरोबर. त्याच्यानंतर आता तुम्हाला स्टोरी कळाली, आता ॲरेची कन्सेप्ट सांगतो मी. ॲरे म्हणजे काय, तर ॲरे हा शून्यापासून स्टार्ट होतो, बरोबर. आता हा शून्यापासूनच का स्टार्ट होतो, तर ह्याचं तर तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पल जर मॅप केलं, तर रिअल टाईम एक्झाम्पल म्हणजे काय, जसं की बिल्डिंग आहे, बरोबर. तर बिल्डिंगची सुरुवात ही ग्राउंड फ्लोअरपासूनच होते, कारण की खाली गाड्या पार्क कराव्या लागतात, कारण की ते पण एक जागेचंच काम करतं ना, की बाबा काहीतरी स्टोअर करता येते. तसंच बिल्डिंगचं एक्झाम्पल झालं, जसं की आपली फोर व्हीलर झाली, की फोर व्हीलर न्यूटन असते, बरोबर. न्यूटनपासूनच आपण गाडी चालू करतो, न्यूटन करतो, नंतर पहिला गिअर टाकतो, नंतर दुसरा गिअर टाकतो, बरोबर. तर असे खूप सारे रिअल टाईम एक्झाम्पल्स आहेत, बरोबर. आता मी तुम्हाला 2 सांगितले, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता की ॲरेचे अजून कोणते रिअल टाईम एक्झाम्पल असू शकतात, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला या गोष्टी कळाल्यात, ती ॲरे का, तर ॲरेची छोटी मोठी कन्सेप्ट मी सांगू दिली तुम्हाला. तर चला आपण डिक्लेरेशन पार्ट काढूयात की ॲरेचे डिक्लेरेशन आपण कसं देतो. तर ॲरेचे काही टेक्निकल गोष्टी आहेत, बरोबर. तर ॲरेची टेक्निकल गोष्टी काय, की बाबा ॲरे हा शून्यापासूनच चालू होतो. त्याच्यानंतर ॲरेमध्ये जर आपण एखादा कोणता डाटा दिला नसेल तर तो बाय डिफॉल्ट 0 असतो. तर हे जे काही टर्म्स असतात ना, हे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हे थोडं काळजीपूर्वक ऐका किंवा नोट्समध्ये लिहून घ्या, बरोबर. मी परत एकदा रिपीट करतो. ॲरेचे टेक्निकल गोष्टी काय आहेत, की ॲरे हा शून्यापासून चालू होतो. त्याच्यानंतर ॲरेमध्ये आपण जर डेटा दिला नसेल तर तो शून्य आहे तिथे स्टोअर केला जातो, डिफॉल्ट व्हॅल्यू असते ॲरेची, ठीक आहे. तर चला आपण ॲरेचे डिक्लेरेशन कोणते टाईप, आपण कोणत्या प्रकारे ॲरेचे डिक्लेरेशन करू शकतो, बरोबर, ते आपण एकदा करूयात. म्हणजे आता कंपनीमध्ये आपण ॲरेचं डिक्लेरेशन कसं करतो आणि इन नॉर्मलमध्ये की नॉर्मल डिक्लेरेशन कशी असतात, तर सगळं डिक्लेरेशन आपण याच्यामध्ये करून घेणार आहे. तर चला आपण व्हिडिओला चालू करूयात, कोड चालू करूयात. तर चला आपण कोड चालू करूयात. program1.java. तर बेसिकली आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ना, ARGS, ठीक आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना 3 प्रकारे डिक्लेरेशन्स आहेत. तर मी सगळ्यात पहिले इथं ड्रॉ करून पहिले इथं करून लिहून दाखवतो, त्यानंतर आपण कोड करूयात, ठीक आहे. तर इंट ARR ब्रॅकेट नंतर न्यू इंट ARR, ठीक आहे. हे एक आहे, आणि ह्याच्या आतमध्ये आपण देतो साईज, एवढं लक्षात ठेवायचं, ह्याच्या आतमध्ये देतो आपण साईज. नंतर इंट ARR ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू इंट, आता ह्याच्या आतमध्ये ब्रॅकेट जर दिला, बरोबर, आणि इथं जर व्हॅल्यू दिल्या मी 1 2 3 4 5, तर इथे आपल्याला साईज नाही द्यायची. मी इथे क्रॉस करतो की नो, इथेच्यामध्ये नो साईज, ह्याच्यामध्ये साईज द्यायची नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की इथे साईज दिली की तो म्हणतो अरे तू साईज पण दिली आणि एलिमेंट्स पण दिले, असं नाही चालणार. त्याच्यानंतर इंट ARR आणि जे आहे तो डायरेक्ट साईज, म्हणजे डायरेक्ट एलिमेंट्स, बरोबर. तर ॲरे म्हणजे काय, तर ॲरे हा आहे ना कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना, जर तुम्ही एक डेटा टाईप जर मी डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये तोच जर डेटा टाईप आला तर तो व्हॅलिड आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरा डेटा टाईप जर तुम्ही टाकला
म्हणजे डिक्लेअर करताना तुम्ही इंट घेतला आणि त्यानंतर तुम्ही टाकताना जर बुलियन टाकला किंवा फ्लॅट कुठला डबल टाकला किंवा XYZ स्ट्रिंग टाकली तर ते नाही चालणार, तिथे डायरेक्ट कंपाईल टाइमला स्मॉल एरर येऊन जाणार. ठीक आहे. आता हे आहे त्याचे डिक्लेरेशन्स, की डिक्लेरेशन कसे करतात, त्याचे डिक्लेरेशन कसे करतात. तर तुम्हाला कळालं आहे डिक्लेरेशन कसे करतात. तर चला आपण ह्याच्यामध्ये येऊ. आता हेच डिक्लेरेशन मी इथं कॉपी करतो आणि हे इथं टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ होणार नाही. ठीक आहे. तर मी इथं प्रिंट केलं, त्यामध्ये मी लिहिलं. ठीक आहे. ओके. आता तुम्ही मला एक सांगा, आता मी तुम्हाला एक मगाशी सांगितलं होतं की जर ॲरेमध्ये जर मी जर ह्याची साईज दिली मी 5, बरोबर. आता मी हे प्रिंट करतो की ॲरेला कसं प्रिंट करायचं, फॉर लूपची यूज नाही किंवा विदाउट फॉर लूपची यूज नाही. सगळ्यात पहिले मी विदाउट फॉर लूप सांगतो आणि त्यानंतर मी फॉर लूप सांगतो. ठीक आहे. आउट डॉट प्रिंट एलन, प्रिंट एलन. ठीक आहे. आता ॲरेला जर प्रिंट करायचं म्हटलं तर ॲरेची स्टार्ट कुठून होते, तर 0 पासून. तर ॲरे ARR ब्रॅकेट 0, बरोबर. आता ॲरेची सुरुवात 0 पासून. आता मला काय करायचं आहे, तर ॲरे 1, आपला जो हा ॲरे 1 आहे. आता मी काय करतो, ह्याला नावं देत नाही, तर सेम व्हेरिएबल एकाच घरामध्ये चालत नाही. आता व्हेरिएबल एकाच घरामध्ये चालत नाही हे मी असं का म्हणतोय, तर सगळ्यात पहिले तुम्ही डेटा टाईपवाली व्हिडिओ बघा की डेटा टाईप म्हणजे काय, व्हेरिएबल्समध्ये काय, आणि त्यानंतर तुम्ही या व्हिडिओवर या. एकाच घरामध्ये सेम नावाची मुलं नाही चालत, बरोबर. तर तसंच असतं याच्यामध्ये लँग्वेजमध्ये पण, की एकाच घरामध्ये दोन जण एकच नाव नाही ठेवू शकत. तर तसंच असतं याच्यामध्ये. ठीक आहे. ARR 1 नंतर ARR 2, सॉरी ARR 1च आहे इथं, ARR 1 आणि इथं ARR 1 जे आहे 2. आता मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की ॲरेमध्ये जर आपण एखादी गोष्ट दिली नसेल, म्हणजे जर व्हॅल्यू दिली नसेल, तर बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू काय असते, तर 0 असते. तेच तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आता ह्याची व्हॅल्यू काय, प्रिंट काय होणार, तुम्ही मला एक सांगा, प्रिंट काय होणार ह्याच्यामध्ये. हां, सॉरी, इथं मी नो साईज दिलेलं आहे, मी काढून टाकतो. इथं मी 2. ठीक आहे. आता मी काय करतो, ही लाईन कमेंट करतो, मला कळून जाईल की हे डिक्लेरेशन व्हॅलिड आहे का नाही. तर तुम्ही माझ्या मागं शिक्षल मी चुकीचं शिकवलं असं तर होणार नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथं एरर येणार. एरर काय येणार, की ॲरे कंटेन विथ बोथ डायमेन्शन एक्सपेक्टेड ॲज इनिशियलायझेशन इनिशियल. आता हे काय म्हणतं, तुम्ही साईज पण दिली आहे आणि तुम्ही एलिमेंट्स पण दिले, असं नाही चालणार. ठीक आहे. आता मी काय करतो, की ह्याची साईज काढतो. ठीक आहे. साईज काढली, कंपाईल केला आणि कंपाईल केला, एरर आला नाही आला. ठीक आहे. आता मी काय करतो, ह्याला मी ही जी कमेंट केली आहे मी कमेंट काढतो. आता मल्टीलाईन कमेंट करायचं असेल ना, तर आपण हे अशी कमेंट करतो. तुम्ही पण जर तुम्ही रेग्युलर लेक्चर बघत असाल तर मी ह्याच्या आधी पण यूज केलेलं आहे. ठीक आहे. कंपाईल केलं, ओके. मी रन करतो. आता प्रोग्राम 1 रन केला. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कोणत्या आल्या, 0 0. तर समजलं, ॲरेमध्ये जर एखादी एलिमेंट नाही दिला तर तो 0 असतो आणि ॲरे स्टार्ट कुठून होतो, तर 0 पासून. आता तुम्ही मला एक सांगा, आता मी हे सारखं तर मी सारखे प्रिंटच्या लाईन देतो, तुम्ही ह्याला फॉर लूपमध्ये पण कन्वर्ट करू शकता, बरोबर. बरोबर बोलतोय ओम दादा. ठीक आहे. मी कन्वर्ट करून दाखवतो तुम्हाला हे फॉर लूपमध्ये. तर फॉर लूपमध्ये आपण हे असं लिहितो, तर फॉर इंट i इज इक्वल टू 0. आय म्हणजे आपलं ॲरे कुठून चालू होतं ते, आणि ARR डॉट लेंथ. तर लेंथ नावाने एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल तुम्हाला आता माहितीच आहे. आता ह्याच्यामध्ये फंक्शन्स पुढे इंट्रोड्यूस होणार आहे. फंक्शन्स म्हणजे काय, पॅरामीटर काय, त्यानंतर आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, क्लासेस, ऑब्जेक्ट. आता पुढच्या काही व्हिडिओमध्ये ते पण येणार आहे. आता राहिले 1-2 व्हिडिओ, तर 1-2 व्हिडिओच्या पुढे सगळे OOP चालू होणार आहे. ठीक आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. ओके. ARR डॉट आय. आता आय तुम्हाला माहिती आहे, फॉर लूपमध्ये मी सांगितलंय इथून चालू होतं 0 पासून. त्याच्यानंतर आपल्या AR डॉट लेंथ. लेंथ म्हणजे काय, तर ह्या ॲरेची साईज किती, 5 वेळा चालणार. तुम्हाला वाटतं हा जो फॉर लूप आहे हा 5 वेळा 0 देणार, बरोबर. 5 वेळा 0 देणार. 1 2 3 4 5, बरोबर. बघा एकदा, बघूया बरोबर आहे का. कंपाईल केला, ओके. ARR 1 नाव आहे आपलं, मी कन्फ्यूज झालो. ARR 1. ओके. ARR
तर मी काय करतो, तर फॉर लूप एक्झिक्यूट करायच्या आधी मी ही एक लाईन कमेंट करतो. आता तुम्ही कन्फ्यूज होता, ठीक आहे, मी ते एक लाईन काढतो वाटलं असतं अजून, की जेणेकरून तुम्हाला कळणार की फॉर लूपची लाईन कुठून चालू होते. मी काय तो एक स्ट्रिंग देतो आणि इथे एक लाईन देतो आणि इथे देतो फॉर लूप स्टार्ट. ठीक आहे, एक लाईन असणार. मी कंपाईल करतो, कंपाईल केला, त्यानंतर रन केला. आता बघा 1 2 3 4 5 5 वेळा फॉर लूप झाला आणि व्हॅल्यू दिली नाही त्यामुळे 0 0 आलं. आणि ह्याच्या आधीचे हे आपले सिस्टम डॉट आउट जे आपण मॅन्युअली 0 1 2 इंडेक्स प्रिंट करून प्रिंट केलं. ठीक आहे, आता तुम्हाला हे कळलं. आता सेम फॉर ॲरे 2. आता इथे मी काय करतो, ॲरे 2 आणि इथं फक्त ॲरे 2 देतो. आता ॲरे 2 मध्ये एलिमेंट्स आहेत, तर मग इथं प्रिंट काय होणार, 1 2 3 4 5. तर मी आपण प्रिडिक्शन लावायची. एखादं आउटपुट जर माहिती आहे तुम्हाला काय तर ते प्रिडिक्ट करून बघायचं. कंपाईल केलं बरोबर, त्याच्यानंतर रन केलं. बघा 1 2 3 4 5 सेम फॉर आपलं ॲरे 3. आता ॲरे 3 तुम्ही होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला कळालंय की ॲरेचे डिक्लेरेशन्स म्हणजे काय, ॲरेचे टेक्निकल गोष्टी पण तुम्हाला कळाल्यात की कसं काय असतं बरोबर, आणि ते आपण एकदा ह्याच्यामध्ये लिहूयात. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय, तर सेम डेटा टाईप असतो, सेम डेटा स्टोअर करतो बरोबर. त्याच्यानंतर इंडेक्स जो असतो आपला 0 पासून चालू होतो, इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो बरोबर. त्याच्यानंतर आपले 3 ह्याचे डिक्लेरेशनचे प्रकार आहेत की 3 वेळा आपण डिक्लेरेशन. पण कंपनी स्टँडर्डमध्ये आपण हा जो पहिलावाला आहे तोच आपण जास्त यूज करतो. हे बाकीचे आपण यूज एवढे करत नाही बरोबर. ओके, आता तुम्हाला मी एक कोड दाखवतो जेणेकरून त्या कोडमध्ये आपण इनपुट कसं घ्यायचं आणि युजरकडनं इनपुट कसं घ्यायचं आणि तो ॲरे प्रिंट कसं करायचा, तर हे पण तुम्हाला दाखवतो. जर आपल्याला स्कॅनर यूज करायचा याच्यामध्ये, की स्कॅनरचा यूज करून आपण ॲरेमध्ये इनपुट कसं घ्यायचा, तर क्लास प्रोग्राम टू सगळं लाईन टू लाईन सगळं एक्सप्लेन करणार आहे. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. आणि ह्या कोडमध्ये तुम्हाला एक थोडंसं इंटरेस्टिंग पण दाखवतो तुम्हाला मी, जेणेकरून तुम्हाला मजा येईल. आता बाकीचे लोक कसे तर ॲरेचा इनपुट कसा घ्यायचा बस एवढंच करतात आणि पास करतात. तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग दाखवतो की ॲरे आता सी मध्ये कसं आहे, तर ॲरेचा स्टार्ट इंडेक्स 0 तो एक ॲड्रेस असतो बरोबर. तर जावामध्ये पण तुम्हाला मी एक ॲड्रेस दाखवतो कसं असतं ते. ॲड्रेस म्हणजे व्हर्च्युअल ॲड्रेस येतो, तुम्ही दाखवतो तुम्हाला. थांबा, तर मी काय करतो, इथून system डॉट आउट डॉट प्रिंट ln. ओके, ह्याच्यामध्ये मी काय देतो की बाबा एंटर साईज ऑफ ॲरे. ठीक आहे, डायनॅमिक ॲरे करतो आता याला, म्हणजे युजर जो साईजचा ॲरे देणार त्याच साईजचे युजर इनपुट देऊ शकतो आणि तो जो काही इनपुट केलेला आहे तो आउटपुट करून दाखवतो तुम्हाला. ओके, त्यानंतर मी घेतो ॲरे इंट ARR इक्वल टू न्यू इंट, त्याच्यामध्ये मी साईज देणार. आता मी साईजसाठी एक व्हेरिएबल घेतो. ठीक आहे, इंट साईज म्हणून SC डॉट नेक्स्ट इंट. आता तुम्ही म्हणणार स्कॅनर कुठे आहे, आता घेतो थांबा, स्कॅनर घेतो, स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. आता जसे जसे गोष्टी लागतात तशा घ्यायच्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये येतात आपण सिस्टम डॉट इन आणि इथं आपण इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. युटिलमध्येच आहे ना आपला स्कॅनर, हां बरोबर आहे. त्याच्यानंतर इथून मी साईज दिलं. आत्ता मी ह्याच्यामध्ये नुसतं एक व्हेरिएबल पास करणार साईज. ओके, त्याच्यानंतर मी म्हणणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. आता मी ह्याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन देणार की बाबा तुला आता एंटर एलिमेंट्स इन द ॲरे. आता तुला एलिमेंट्स ॲड करायचे आहेत. फॉर इंट I is equal to 0, I less than ARR dot length बरोबर I प्लस प्लस बरोबर, आणि ARR स्लॅश I बरोबर AR SC डॉट नेक्स्ट इंट. आता ॲरेमध्ये भरायचं आहे. आता या साईडला लेफ्ट आणि राईट साईड म्हणजे काय असते,
तर लेफ्ट साईडमध्ये आपण आता समजायचं हे एक व्हेरिएबल आहे, तर व्हेरिएबलच्या इंडेक्सला आपण एस सी डॉट नेक्स्ट इन करतोय, म्हणजे राईट साईडची गोष्ट आपण लेफ्ट साईडमध्ये भरतोय. बरोबर. आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन युअर एलिमेंट्स आर, बरोबर. तर मी इथून हाच फॉर लूप प्रिंट केला. फक्त इथं इनपुट घ्यायच्या ऐवजी मी इथं प्रिंट करतो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन ARR डॉट स्लॅश आय. प्रिंट ELN वापरण्यापेक्षा L/YY इथून पुढच्या लाईनमध्ये यायला फक्त प्रिंट LN. तर हा एकदम नॉर्मल कोड आहे. तर ह्या नॉर्मलमध्ये कोड काय, तर मी 1 बाय 1 सगळं एक्सप्लेन करतो. ओके. तर स्कॅनर तुम्हाला माहितीच आहे, इनपुट कसा घ्यायचा. इनपुट घेतला तर नंतर एक एंटर साईज ऑफ ॲरे, तर ॲरेची आपण साईज घेतोय. ॲरेची साईज घेतल्यानंतर तो एका ॲरेची जिथं आपण साईज देतो तिथे साईजमध्ये दिला. त्यानंतर एक प्रिंट केलं की एंटर एलिमेंट्स इन द ॲरे. आता युजरला आपण सांगतो की एंटर जेवढे साईज दिली तेवढ्याची तू एलिमेंट्स एंटर कर. त्यानंतर आता ही लाईन काय तुम्हाला मी समजून सांगतो. ते ही लाईन काय आहे, तर ARR I इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. तर ह्याचं सोप्या भाषेत काय की आता ॲरे, बरोबर. आता ॲरे दिसतो कसा तुम्हाला दाखवतो मी. तर ॲरे आहे ना, एक बॉक्स असतो असा, बरोबर. हा बॉक्स असतो. समजा मी ॲरेची साईज 5 घेतली तर ह्याच्यामध्ये मला कळून जाईल की कसं आहे. एक रेक्टँगलच घेतो. काय कळतंय. ओके. आता मी काय केलं, 1 2 3 4 5 6 7 8. हां, तर मी काय करणार, तर इथं ॲरेची साईज असते, इंडेक्सेस असतात इथे 0, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर इथं असतो 2, त्यानंतर असतो 3, त्याच्यानंतर असतो 4, त्याच्यानंतर असतो 5 आणि त्याच्यानंतर असतो आपला 6, त्याच्यानंतर असतो आपला 7. आणि या ॲरेची टोटल साईज किती, तर ह्या ॲरेची साईज आहे 8. अरे तू असं का म्हणतोय, तर तुम्ही नीट लक्ष द्या. तर ॲरेची स्टार्ट हा तुमचा कितीपासून झाला आहे, तर 0 पासून झाला. त्याच्यामुळे हा 0 1 2 3 4 5 6 7. आता जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8. ॲरेची साईज आहे 8, बरोबर. पण ॲरेच्या जेव्हा इंडेक्समध्ये येतो आपण तर 0 पासून चालू होतो ते 7 पर्यंत. ॲरे 1 पर्यंत तो चालतो, बरोबर. तर समजलं. आता ह्याच्यामध्ये एलिमेंट्स जातात कसे, तर आपण युजरकडनं इनपुट घेतलं, साईज आली 8 आली. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हा जो रेक्टँगल आहे, आता ARR 1. आता जेव्हा फॉर लूप चालतो तेव्हा फॉर लूप 0 पासून चालू होतं. आता हा इकडे आला, ह्याच्याकडे व्हॅल्यू आहे का. आता डिफॉल्ट आपल्या ॲरेकडे कोणती साईज असते, बरोबर. आपल्या ॲरेकडे डिफॉल्ट व्हॅल्यू किती स्टोअर असते, डिफॉल्ट व्हॅल्यू सगळीकडे 0 असते, बरोबर. आपल्या आटीच्या आटी ब्लॉकमध्ये आपली 0 व्हॅल्यू ही असते बाय डिफॉल्ट व्हॅल्यू, बरोबर. आता मी काय करणार, आता हा स्पेसिफिक ब्लॉक घेणार. जेव्हा आपण फॉर लूप चालणार तेव्हा हा स्पेसिफिक ब्लॉककडे लक्ष देणार, बरोबर. हा स्पेसिफिक ब्लॉककडे लक्ष देणार आणि हा असणार आपला 0. आता ह्याच्यामध्ये कसं असणार तुम्हाला दाखवतो मी. तर ARR आता 0. त्याच्यामध्ये काय भर, आता इथं SC डॉट नेक्स्ट इंट. तर ह्या ब्लॉकमध्ये काय कर, तर युजरकडनं इनपुट घे आणि ते या बॉक्समध्ये ठेव. सेम फॉर आपल्या 1 साठी सेम बाकी काहीच अडचण नाही, ह्याच्यामध्ये काहीच चेंज नाही, फक्त 1 साठी. आता जेव्हा फॉर लूप चालणार इन्क्रीमेंट होणार 1 2 3 4 5 तर फक्त चेंज होणार. आणि इथे हे सगळ्या गोष्टी
बदलत राहणार सगळं A to Z सगळ्यांमध्ये आठीच्या. आता हा कुठपर्यंत चालणार, हा 7 पर्यंत चालणार. हे सेम असं असं चेंज होत राहणार. तर तुम्हाला कळालं की ह्या लाईनचा अर्थ कसा आहे, हे काय आहे नेमकं. ओके, मला समजलं असं. त्याच्यानंतर प्रिंट केलं की युअर एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, तर हे परत एकदा मी प्रिंट केलं. तर हा कोड एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. आणि जर तुम्ही इनपुट आउटपुटचं लेक्चर बघितलं नसाल तर ते पहिले बघून या. अरे पी स्मॉल ए, सॉरी, प्रोग्राम 2. जावा प्रोग्राम 2 जावा PRO2. आता मी साईज काय देतो, 8. ठीक आहे, 8 दिली. 1 1 2 3 4 5 6 7 8. आता जसं एंटर मारणार मी, आता साईजपर्यंत भरलं त्याने. आता एंटर मारल्याचं एका लाईनीमध्ये प्रिंट करणार. युअर एलिमेंट्स आर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता तुम्हाला हेही कळालं की ॲरेचे डिक्लेरेशन्स, ॲरे इनपुट कसं घ्यायचा युजरकडनं. ठीक आहे, आता मी ॲरेचे तुम्हाला टाईप सांगतो की ॲरेचे टाईप्स कोणते कोणते आहेत. तर ॲरेमध्ये आहे ना आपल्याकडे म्हणजे नॉर्मली आपण आहे ना 1D 2D ॲरे पण खेळतो. तर तुम्हाला 2D ॲरे कळाला, तुम्हाला 3D ॲरे, 4D ॲरे, 5D ॲरे, जमीन नेस्टेड किती बी घेऊन जाऊ शकता, बरोबर. आता आपल्या 1D ॲरेचं डिक्लेरेशन कसं आहे, ARR/ न्यू इंट ARR. ओके, आता हे झालं आपल्या 1D ॲरेचं, 1D ॲरे, बरोबर. आता हा झाला 1D ॲरे. तुम्हाला जर 2D ॲरेचं करायचं आहे, 2D ॲरे, तर 2D ॲरेचं कसं आहे, सिम्पल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. इंट ARR, तर 2 ब्रॅकेट द्यायचे, न्यू इंट ARR. सेम. आता याच्यामध्ये पण डिक्लेरेशन आले, बरोबर. ह्याच्यामध्ये पण डिक्लेरेशन आले. त्याच्यानंतर ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पण डिक्लेरेशन आले की सेम. आता वरती जे आपण डिक्लेरेशन केलं सेम हे आपल्या 2D ॲरेसाठी पण लागू होतं. आता इथं सेम, आता पहिल्याचं मी तुम्हाला सांगितलं 1D ॲरेचं असं आहे, तर 2D ॲरेचं पण असंच आहे. आता हे जे एलिमेंट्स आहेत, आता फक्त इथे एक यायच्या ऐवजी इथं अजून एक येणार. ओके, कळालं दादा. मला एक प्रश्न पडला असं, इथं 2 2 का दिलंय, तर पहिला असतो आपला रो आणि त्याच्यानंतर असतो आपला कॉलम, रो आणि कॉलम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे डिक्लेरेशन पण सेम आहे. आता 2D ॲरेमध्ये पण सेम डिक्लेरेशन असतं, सेम आहे. आता मी तुम्हाला आहे ना ह्याचं डिक्लेरेशन करून दाखवतो. आता ठीक आहे, इंट ARR 2 ब्रॅकेट न्यू इंट ब्रॅकेट. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे बघा, 1 2 3, 1 2 3, 1 1 2 3, 1 2 3. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की काय, तर आता याच्यामध्ये हा पहिला कॉलम, हा पहिली रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. आता तुम्हाला कळालं असेल ह्याला प्रिंट कसं करायचं. आता 2D ॲरे कसा प्रिंट करायचा आहे तुम्हाला दाखवतो. तर 2D ॲरेचं तुम्हाला मी कोड दाखवतो कसं आहे. प्रोग्राम 3. ओके, 2D ॲरे दाखवतो. जावा क्लास प्रोग्राम 3 पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग args. ओके, आता 2D ॲरे तुम्हाला कळालं ना. जर तुम्ही थोडंसं 2D ॲरेवर लक्ष दिलं ना, तुम्हाला जॅग्ड ॲरेची कन्सेप्ट पण कळून जाईल. की कारण की जॅग्ड ॲरे हा 2D ॲरेच्याच ह्याच्यामधला आहे. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या. 2D ॲरेमध्ये काही अवघड नाही, काही सुद्धा अवघड नाही, एकदम सोपं आहे. तर हे आहे, इथं आपण देतो रो. आता रो किती आहे आपली, रो आहे माझी 2 आणि कॉलम काय, कॉलम पण माझा 2 आहे. ठीक आहे, तर मी ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. आता मी स्टोअर असं पण करू शकतो की बाबा 0 आणि इथं 1. आता हे 0 आणि 1 काय, ठीक आहे, सांगतो तुम्हाला मी. आता 2D ॲरे हा ना आपला हा क्यूब सारखा असतो. ठीक आहे, क्यूब म्हणजे काय की आता बघा तुम्हाला दाखवतो मी. हा इथं एक, त्याच्यानंतर इथे एक, त्यानंतर इथे एक, बरोबर. हे आहे कॉलम, तर एक लाईन तुम्ही. ओके, आणि इथे एक लाईन देतो. ओके, आता हे आहेत आपले कॉलम आणि हे आहेत आपले रो. मी तर दाखवतो तुम्हाला लिहून. हे जे उभे असतात हे असतात आपले कॉलम, बरोबर. आणि हे जे आडवे असतात
हे जे आडवे असतात हे असतात आपले रो, हे असतात आपले रो, बरोबर. आता ह्याच्यामध्ये बघा इंडेक्स तुम्हाला कळत असेल तर मी लिहितो 0,1. ओके, त्याच्यानंतर 0,0,2 इथं असतो आपला 0,0 बरोबर. त्याच्यानंतर इथे असतो आपला 0,1 आणि इथे असतो आपला 0,0,2. आता मी हे काय लिहिलंय तर हे लिहिण्याचं मागचं कारण काय तर बघा ना, हा एक क्यूब आहे तर ह्या 0 इंडेक्स आहे आणि ह्या कॉलमचा हा 0वा इंडेक्स आहे. म्हणजे हा जर ब्लॉक मला ॲक्सेस करायचा तर मी कसा ॲक्सेस करू शकतो, तो 0,0. हा ब्लॉक करायचा आहे तर 0,1 आणि हा ॲक्सेस करायचा 0,2. बघा ना, इथं 0, 1, 2 आणि 0, 1, 2. आता हे जर दोघांचं मिक्सर गेलं, आता मी इथं लिहून दाखवतो 0, त्यानंतर 1 आणि त्यानंतर इथं आहे 2. सेम फॉर दिस साईड 0, 1, 0, 1, 1 आणि इथं आहे 2. आता जेव्हा मी याला कंबाईन करणार तेव्हा ते असंच दिसणार 1,0 बरोबर बरोबर चालत सगळीजण 1,2 1 आणि हा असतो आपला 1,2. सेम आता इथं पण सेम. आता इथं काय 0 आहे, आपल्या इथं काय 2 आहे तर 2,0 आणि इथे काय आहे तर 2,1 आणि इथे आहे आपला 2,2. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आता इथून आता हे जे डायगोनल असतात हे दोघी पण सेम असतात रो आणि कॉलम. आता हे थोडं जर तुम्ही काही लॉजिकल क्वेश्चन असतात तर हे डायगोनल सेम असतात. ओके, समजतंय मला हे डायगोनल या साईडचं. ठीक आहे, आता हे नंतरची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही DSA करणार तेव्हा तुम्ही हे काही टिप्स असतात. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला ॲक्सेस कसा करायचा. आता मी ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. मी काय करतो ह्याच्यामध्ये तर मला यामध्ये 1 द्यायचं आहे. ठीक आहे, तर मी हेच कॉपी करतो. 1, 2, 3, 4, 5, 6 भरपूर वेळ असणार आहे. ओके, 0च असणार इथं 0, इथं पण हां इथं 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं 2 आहे, 0 इथं काहीच नसणार कारण की आपला कॉलम 2 आहे आणि रो पण 2 आहे. 4 असणार इथे, त्यामुळं इथे 2 असणार. तर 0 असणार, इथं 1 असणार, इथं 0 असणार, तर 1 असणार. ओके, आणि ह्याची व्हॅल्यू काय 2 इक्वल 2 इक्वल 3 इथं 4. आता हा प्रिंट कसं करणार, आता 4x4चा आहे. आता तुम्ही हे विसरून जावा, 4x4चा आहे रे हा. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर झाल्या तुम्हाला दाखवतो मी. इथून एक लाईन, ठीक आहे, आणि अशी एक लाईन. माझी थोडी ड्रॉइंग खराब आहे त्यामुळे थोडंसं इग्नोर मारा ड्रॉइंगला. तुम्ही कन्सेप्टकडे लक्ष द्या. ठीक आहे, आणि ही एक लाईन आणि ही एक लाईन. अरे सॉरी, डिक रो स्केप. आता हा 2x2चा मॅट्रिक्स आहे ना, तर हा एक मधनं लाईन, ठीक आहे, आणि एक अजून एक लाईन. ह्याच्यामध्ये कसं स्टोअर झालं तर इथे आहे आपला, इथे आहे 1, त्याच्यानंतर इथे आहे आपला 2, त्याच्यानंतर इथे आहे आपला 3 आणि इथे आहे आपला 4. तर हे आहे त्याचं व्हॅल्यूचं कसं स्टोअर केले 2x2च्या मॅट्रिक्समध्ये. आता सेम इंडेक्स येऊन पण 0,1 0,0 0,1 इथं 1,0 1,1 हे बघा 1,1 1,0. आता मला याला प्रिंट करायचं आहे. तर प्रिंट करताना कसं प्रिंट करायचं मी काय करणार, आता ह्याच्यामध्ये एका ॲरेच्या आतमध्ये अजून एक ॲरे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा एक ॲरे द्यावा लागतो. ठीक आहे, देऊ आपण आपलं 2 वेळा फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप द्यावा लागतो. इंट x arr डॉट लेंथ बरोबर i++ आणि अजून एकदा फॉर लूप द्यावा लागतो फॉर आता मधल्यासाठी फॉर इंट y इज इक्वल टू 0 आणि हा
वाय असणार. हा कुठपर्यंत चालणार, ARR आयच्या डॉट लेंथपर्यंत. आता मी हे काय लिहिलं आहे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट LN, त्याच्यामध्ये देतो ARR X आणि इथे देतो ARR Y. ओके, आता ह्याने प्रिंट होणार आहे का, होईल का नाही होणार. हे बघा आता मी प्रिंट करतो असे. आता इथं आय नाही आहे, इथं आहे आपला X. ओके, X दिला, कंपाईल केला, एक्सपेक्टेड X++. हां, कंडिशन दिली ना मी याच्यामध्ये. कसं आहे याच्यामध्ये कंडिशन काय आहे की बाबा आपला जो X आहे तो कुठपर्यंत चालणार, ARR डॉट LENGTH. आता हे काय लिहिलं आहे हे कळणार तुम्हाला. इथं 0 असणार, थोडी घाई झाली माझ्याने, तर 0 असणार. ॲरे 0 चालू होतो, त्यामुळे तो आतमध्ये गेलाच नाही. ओके, कंपाईल केला, त्यानंतर रन केला. आता बघा 1 2 3 4 सेम एक्सपेक्टेड आउटपुट तुम्हाला कळालं आहे की काय. आता हे तर सगळेजणच सांगतात. आता तुम्हाला मी थोडं JVMचं इंटरनल सांगतो. आता सीमध्ये कसं आहे की ॲड्रेस असतो त्याला, बरोबर. तर ह्याच्यामध्ये ॲड्रेस बघण्यासाठी आपण लास्ट लेक्चरमध्ये होतो आयडेंटिटी हॅश कोड नावाने. तर ते प्रिंट करून बघूयात काय आहे आउटपुट. ठीक आहे, ओके, करून बघू आपण. ह्याच्यामध्ये 2D ॲरे आहे आणि त्यानंतर 1D ॲरे. तर 2D ॲरे आणि 1D ॲरे मध्ये मी दोन्ही डिफरन्स काय सांगतो. आता मी तुम्हाला डायरेक्ट पण सांगू शकतो की टाईम घेऊन चांगलं की हे असंच आहे म्हणून. मला जास्त टाईम वेस्ट नाही करायचा आहे, तर मग मी लगेच सांगू देतो. ठीक आहे, तर ॲरे 2चं मी दिलं आहे. आता मी काय येतो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट LN. आता सीमध्ये कसं असतं की ॲरेचा जो पहिला इंडेक्स असतो तो ॲरेचा ॲड्रेस असतो. आता जेव्हा तुम्ही C इंटरनल जेव्हा तुम्ही शिकसाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल. सिस्टम आहे ना, तुम्हाला मी सिस्टम डॉट आयडेंटिटी हॅश कोड हे काय दाखवतो तुम्हाला दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये मी वरती एक व्हेरिएबल घेतला आहे 1D ॲरेचा, ते तुम्हाला दाखवतो. सिस्टम डॉट आयडेंटिटी हॅश कोड ARR 2चा दाखवतो पहिले, बरोबर. त्यानंतर //yy प्रिंट आणि त्याच्यानंतर ह्याचा दाखवतो आणि त्याच्यानंतर हा 0 इंडेक्सला. तुम्हाला काय वाटतं काय प्रिंट होणार इथे. लास्ट टाइम आपल्याला ऑब्जेक्ट दिसले होते, आता इथं काय दिसणार, तर इथे एक थोडं इंटरेस्टिंग आहे. प्रिंट केलं, ॲड्रेस दिसला. आता आयडेंटिटी हॅश कोडने तुम्हाला काय दिसलं, आता इथे या साईडला ॲड्रेस दिसला की ॲरेचे ॲड्रेस. आता हा पण एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ॲड्रेस असाईन झाला त्याला, ते ॲड्रेस आपल्याला भेटला. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे आता ह्याचा की ॲक्च्युअल ARR मध्ये काय प्रिंट होत आहे. तर ह्या थोड्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात जे की आउट ऑफ द बॉक्स असतात. ठीक आहे, फक्त मी काही गोष्टी प्रिंट केल्या. असे एक्सपेरिमेंट करत राहायचे की काय आहे नेमकं ह्याच्यात, मी जर असं केलं तर काय होणार. तर मी काय करतो, इथं नुसतं मी ARR देतो, त्याच्यानंतर इथं देतो मी सगळ्यात पहिले ARR 2 देतो, म्हणजे 1D ॲरेचं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर इथं 2D ॲरेचं देतो आणि इथं 2D ॲरेच्या एका सिंगल रोज देतो की काय होतं इथं. चल त्याला प्रिंट करूयात. पहिले केलं, एक्झिक्यूट झालं, एरर नाही आला म्हणजे कंपाईल झालं. मी इथं प्रिंट करतो. ओके. आता इथे काय आउटपुट काय आलं, ब्रॅकेट I हे ॲड्रेस आहे. ठीक आहे, काय विषय नाही. मी म्हणाल हा पण ॲड्रेस आहे, हा पण ॲड्रेस आहे. तर हा व्हेरिएबल आहे. तर व्हेरिएबल कसं असतं तर ते तुम्हाला इंटरनल कळतं. आता हा ब्रॅकेट आहे, तर ह्या ब्रॅकेटनं कळतं काय की बाबा हा एक ॲरे आहे. जेव्हा आपला ॲरे असतो तेव्हा तो ब्रॅकेट देतो 1D ॲरे. 2D ॲरे असेल तर हा असा 2 ॲरे देतो 2D ॲरेचं सिंगल आउटपुट केल्यानंतर. त्याच्यानंतर हा एक आउटपुट देतो. ओके, कळालं मला. आता इथं हा आय काय आहे, तर आय आहे ना, हा डेटा टाईपने डिफाईन केला जातो. आता जर मी 1D ॲरे जर आपला फ्लोटने असेल, फ्लोट इन द सेन्स मी काय करतो, आपला जो 1D ॲरे आहे त्याला मी इंच्या ठिकाणी डबल देतो किंवा डबल देतो. ठीक आहे, डबल दिला नंतर मी इथं प्रिंट केला, कंपाईल केल्यानंतर इथं प्रिंट केला. आता बघा
डबल आला 1D ॲरे, बाकीचे हे 2 2D ॲरे, त्याच्यामुळे इथं आय आलं. तर हा डेटा टाईप डिफाईन केला जातो आणि हा त्याचा पुढचा ॲड्रेस जे काय असणार ते. थोडं काहीतरी नवीन कळालं तुम्हाला, ओके, काय विषय नाही. आता 1D ॲरे 2D ॲरे सेम, नेक्स्ट 3D ॲरे पण सेम आहे, फक्त अजून एक फॉर लूप येतो आतमध्ये, ते तुम्ही करून घ्याल, काय विषय नाही. आता जॅक्ड ॲरे म्हणजे काय, तर जॅक्ड ॲरे आहे ना, तुम्हाला सगळ्यात पहिले कन्सेप्ट सांगतो जॅक्ड ॲरेची. तर जॅक्ड ॲरेमध्ये कसं आहे, इंट ARR, तर हा 2D ॲरेमध्ये केला जातो, न्यू इंट हा. आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये रो, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, रोची साईज द्यायची असते, कॉलमची साईज नाही दिली तरी चालतं, तो ऑटोमॅटिक घेतो, नो नीड, काहीसुद्धा गरज नाही. कॉलमची जी साईज असते, कॉलमची साईज जर आपण डिक्लेअर नाही केली तर फक्त रोची केली तर तो ॲज अ जॅक्ड ॲरे म्हणून डिक्लेअर केला जातो. आता जॅक्ड ॲरेमध्ये आहे ना 2 प्रकारचे एरर येतात, म्हणजे एक्सेप्शन येतात. एक इंडेक्स आउट ऑफ बाउंड, जसं की आता हे नॉर्मल ॲरेला पण येतो, जसं की मी जर आता मी काय करतो, ॲरे 2, तसं मला एरर दाखवतो, मला एरर कसे कसे येतात. तर मी काय करतो, नवीन प्रोग्राम लिहू, चला नवीन प्रोग्राम लिहितो, जेणेकरून तुम्हाला कोणते कोणते एरर येतात ॲरेमध्ये ते पण कळून जाते. ॲरेमध्ये कोणते कोणते एरर येतात, प्रोग्राम 4, तुमचं ॲरेचं सगळंच कम्प्लीट होईल. मेन स्ट्रिंग args, ओके, इंट ARR, मी काय करतो ते डिक्लेअर देतो, इंट न्यू इंट साईज देतो, मी तर साईज किती देतो, 2 देतो, ठीक आहे. आता मी काय करतो, डायरेक्ट प्रिंट करतो, तर व्हॅल्यू तर आहे याच्यामध्ये ऑलरेडी, 0 व्हॅल्यू डिफॉल्ट असते, बरोबर. आता मी काय करतो, ॲरेचा इंडेक्स डायरेक्ट 3 इंडेक्स ॲक्सेस करतो. आता तुम्ही मला एक सांगा, आता हा बॉक्स आहे 2चा, बरोबर, तर मी इथे काय कोणता ॲक्सेस प्रिंट करतोय, तर 3रा, तर मला इथे एरर देणार नाही, देणार ऑफकोर्स देणार, तुम्हाला एरर देत नाही, मला डायरेक्ट तो एक्सेप्शन फेकतो. सिंटॅक्स एरर कधी देतो, जेव्हा सिंटॅक्स आली, म्हणजे सिंटॅक्स जो असतो तो प्रॉपर आहे बघा, एरर देतोय मला, एरर नाही दिली त्याने मला, तर तुम्हाला रन टाईमला एक्सेप्शन फेकणार. एक्सेप्शन म्हणजे काय, तर हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळणार. आता सोप्या भाषेमध्ये सांगतो की एक्सेप्शन म्हणजे काय. एक्सेप्शन म्हणजे रन टाईमला येणाऱ्या गोष्टी म्हणजे एक्सेप्शन. जेव्हा एखादा आपण ॲप जेव्हा प्रोडक्शनला जातो, तर प्रोडक्शनला गेल्यानंतर काही एरर येतात, बग्स येतात, ते रन टाईम येतात, त्याला म्हणतात एक्सेप्शन, त्याला आपण हँडल करू शकतो, ओके. तर मी जाणून बुजून एक्सेप्शन आणतो याच्यामध्ये. 4 आलं, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, ओके. तर हा भरपूर वेळा येतो, भरपूर वेळा. जेव्हा आपण आता हा काय येतो, तर ह्याचं कारण काय आहे की तुमचा हा जो एक बॉक्स आहे, ठीक आहे, तर हा बॉक्स आहे, मी इथून ह्याची साईज काय 2 आहे, तर ह्याची इंडेक्स काय असणार, इथं 0 असणार आणि इथं 1 असणार, बरोबर. आणि आपण ॲक्सेस कोणता करतोय, 2चा, कळते का तुम्हाला. आपण इथून ॲक्सेस कोणता करतोय, तर 2चा करतोय. तर ह्याला इथे जागा आहे का, नाहीये, जागा नाहीये, आणि तुम्ही ॲक्सेस करताय, म्हणजे ह्या अशी जागा आहे, पण इथे एलिमेंट आहे का, एलिमेंट नाहीये, तर मी इथून हा एक्सेप्शन फेकणार, बरोबर. आता मी परत एकदा जॅक्ड ॲरेकडे येतो, की जॅक्ड ॲरेचा तुम्हाला तो कोड दाखवतो, प्रोग्राम 5.java. जॅक्ड ॲरे काय, तर पब्लिक क्लास प्रोग्राम 5. सोपं पहिले प्रॉपर कोड दाखवा, त्याच्यानंतर जॅक्ड ॲरेमधले येणारे एक्सेप्शन तुम्हाला दाखवा. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग args इंट ARR न्यू, तर हा 2D ॲरेमध्ये असतो, न्यू इंट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये फक्त रोची साईज द्यायची, तर मी रोची साईज देतो 2, ओके, काय विषय नाही. तर मला 2 रोजमध्ये, ठीक आहे, मी इथं 2च्या ऐवजी 3 देतो, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, तर करायचं आता ARR, तर मी 0मध्ये काय करणार, तर न्यू इंट, तर मी याच्यामध्ये कॉलम भरणार, कॉलमच्या 20, ओके. आता मी सेम प्रिंट करतो, तर हे दुसऱ्या रोसाठी सेम, तिसऱ्या रोसाठी
ही पण एक आहे तिसऱ्या रोसाठी. ओके, आता याच्यामध्ये किती पण कॉलम वाढू शकतो. आता हा प्रिंट बघा कसा होणार, 30 एकच देतो मी, ठीक आहे, काय विषय नाही. आता जॅक डायरे कसा असतो तुम्हाला दाखवतो मी कसा असतो. तर त्याचे जे कॉलम्स असतात ते डिफाईन नसतात. तुम्ही वर खाली कसं बनवू शकता तो असा. तर जॅक डायरे, तर ही जॅक डायरेची कन्सेप्ट फक्त आणि फक्त जावामध्येच आहे. तर असा असतो जॅक डायरे, जे कॉलम स्पेसिफाय नसतात पण त्यामध्ये रोज आपल्याला द्यावं लागतात. तर मला जर प्रिंट करायचं आहे तर फॉर इंट आय इज इक्वल टू 0 आय ग्रेटर दॅन ARR डॉट len gth लेंथ आय प्लस प्लस, बरोबर. त्यानंतर फॉर इंट आय इज इक्वल टू 0 जे इज इक्वल टू 0 आणि त्यानंतर जे लेस दॅन ARR डॉट आय डॉट len gth लेंथ आय प्लस प्लस. त्यानंतर इथे मी फक्त तो प्रिंट करतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln ARR आय आणि इथे जे. जॅक डायरे कसा प्रिंट होतोय बघा. तर मी काय करतो, तुम्हाला सोपं जॅक डायरे कसा प्रिंट होतोय तुम्हाला दाखवतो. तर LNच्या ठिकाणी प्रिंट फक्त काय करतो, तर बाजूबाजूला प्रिंट करतो. मी काय करतो इथं प्लस /t म्हणजे काय की 2 स्पेस देते त्यामध्ये, सिस्टम आउट डॉट प्रिंट ln. तर हा फॉर लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर नवीन लाईनला जा, ठीक आहे. असंच नाही, सॉरी, हे वाले आहेत इथं जे प्लस प्लस आहे, माय बॅड. कंपाईल केला आणि इथून रन केला. हे बघा स्टार्टिंगला 2 रोज किती आहेत, 3 रोज आहेत आणि कॉलम वर कमी जास्त आहेत, 2 आहेत, 3 आहेत आणि 1 आहे. तर जॅक डायरे कशासाठी यूज केला जातो, तर मेमरी ऑप्टिमायझेशनसाठी. आता जर ॲरेमध्ये आपण एखादी गोष्ट नाही दिली तर त्याची मेमरी वाया जाते, बरोबर. तिथं फक्त एलिमेंट कोणता असणार, डाटा 0 असणार. तर तेच कमी करण्यासाठी आपल्याला जॅक डायरेला. आता जॅक डायरेमध्ये 2 एरर येतात, बरोबर, 2 एक्सेप्शन येतात, एरर पण नाही आहेत. तर ते 2 एक्सेप्शन काय असतात, आता मगाशी आपण बघितलं नल व्हॅल्यू ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. तर हा एक एक्सेप्शन आहे आणि दुसरा नल व्हॅल्यू एक्सेप्शन. तर हे 2 एक्सेप्शन येतात. तर हे 2 एक्सेप्शन काय येतात तुम्हाला दाखवतो मी. तर मी काय करतो, तिथं सगळ्यात पहिले तुम्हाला ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड ह्याचा एक्सेप्शन दाखवतो पहिले. सिस्टम डॉट प्रिंट ln. आता ARR काय आहे, तर 0चा मला 5वा एलिमेंट दे. अरे बापरे, 5वा एलिमेंट नाहीच आहे. तर काय येणार इथं, तुम्हाला माहिती सगळ्याचं आन्सर तुम्हाला माहिती आहे. काय येणार, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, बरोबर चाललंय. आता दुसरी एरर काय आहे, तर दुसरी एरर अशी आहे की आता मी काय करतो, हे फॉर लूप कमेंट करतो आणि फॉर लूप सोबत हे पण कमेंट करतो. ओके, आता तुम्हाला दाखवतो नल पॉइंटर एक्सेप्शन कसा येतो. येतो दुसरा इंडेक्सचा 0वा इंडेक्स, ठीक आहे. आता इथं काय येणार, आला नल पॉइंटर एक्सेप्शन आला का. आता तुम्हाला सांगतो मी का आला. ओके, आता हा बॉक्स कळतोय तुम्हाला. आता जेव्हा त्याने हा वरचा कॉलम भरला, म्हणजे फॉर लूप पर्यंत हा वरचा कॉलम आहे त्याच्याकडे, बरोबर. आता दुसऱ्या कॉलममध्ये त्याला माहित नाही की कॉलम किती आहेत, कारण की हा जॅक डायरे, बरोबर. आता इथे व्हॅल्यू नाहीये, बरोबर. जोवर मी टाकत नाही, जोवर मी हे भरत नाही, तोवर ह्यात त्याला कळणार नाही की किती व्हॅल्यू. आता त्याच्यामध्ये डाटाच नाहीये, तर हा नल व्हॅल्यूच असणार ना, ऑफकोर्स, बरोबर. तर त्याच्यामुळे इथे नल व्हॅल्यू एक्सेप्शन आलं. तर इथं खूप कन्फ्युजन होते की नल व्हॅल्यू का आली. तर असं लक्षात ठेवायचं की जागा आहे, हे बघा ह्याच्यामध्ये काय आहे, तर जागा आहे त्या रो मध्ये, पण तो नॉर्मल ॲरे, तुम्हाला कॉलम पण माहिती आहे आणि रो पण माहिती आहे, आणि तरी पण त्या जागेच्या त्या जागेच्या बाहेरची गोष्ट जर ॲक्सेस करतोय, तर तेव्हा काय येतं, नल पॉइंटर एक्सेप्शन येतो. तेव्हा काय येतं, तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येतं. पण तुम्हाला रो माहिती आहे
कॉलम माहीत नाही आणि ते डाटा पण नाही आहे, तर तेव्हा तिथं काय येतं, तर नल पॉईंटर एक्सेप्शन येतं. तर हे त्याचे जॅग्ड ॲरेचे कन्सेप्ट आहे. बरोबर, तुम्हाला मी प्रूव्ह पण करून दाखवलं की कसं आहे. आता बघा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाही आहे, तर त्याच्यामुळे आता हे त्याला माहितीच नाही ना. आता हे समजा हे त्याला माहितीच नाही आहे, हा ब्लॉक त्याला माहितीच नाही आहे. तर मी काय करतो, हे काढतो इथे आणि इथे घेतो. हा ब्लॉक माहीत नाही त्याला, इथे आहे, हा अर्धवटच आहे असं समजायचं, एवढाच आहे, ह्याला काही नाही याच्यावर, तर एवढंच आहे. त्याला ह्याला कॉलम नाही माहिती, म्हणजे जागा नाही आहे असं समजायचं नाही. जागा आहे पण ह्याच्यामध्ये त्याला माहीत नाही की किती कॉलम्स आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डाटा भरला नाही आहे ॲरेने. तर जर नॉर्मल ॲरे असतं तर ते 0 ठेवला असतं त्याने, तर 0 नसल्यामुळे तो नल आहे आणि ती नल गोष्ट आपण ॲक्सेस करतोय. बरोबर, तर तेव्हा येतं नल पॉईंटर एक्सेप्शन. तर हे आहे पूर्ण ॲरेमध्ये. तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट शिकला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी विथ इंटरनल गोष्टी सगळ्या गोष्टी कळणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू. शिकत राहा आणि शिकवत राहा.